नमस्कार. तेजल्स हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आहे मंगळवार म्हणजे देवीचाच वार. तुमच्यासोबत आज मी कुळदेवीची सेवा कशी करते ते शेअर करणार आहे. सगळ्यात आधी मी इथे देवाजवळ दिवा लावून घेते. देवपूजा करण्याआधी देवाजवळ नेहमी मी आधी दिवा लावून घेते आणि मग देवपूजेला सुरुवात करते. आता जी देवघरात आपली कालची फुलं होती ती मी एका टोकरीत काढून घेते. आता ही फुलं मी उन्हात ठेवणार आहे आणि या फुलांचं काय करते हेही मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. सगळ्यात आधी मी देवघरातले देव एका ताटात काढून घेते. देव स्वच्छ करण्यासाठी मी भैया पावडर किंवा पितांबरी पावडर वापरणार नाही. तरी देखील आपले देव अगदी नव्यासारखे दिसणार आहेत. ते कसे ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. आता देवघरात मी कासवाखाली व अन्नपूर्णेखाली तांदूळ ठेवत असते. तरी देखील माझ्या देवघरात एकही झुरळ नसते. का तर मी देवघर महिन्यातून एकदा स्वच्छ करते आणि तेव्हा ते क्लीन करत असते तेव्हा त्यात मी खाता सोडा म्हणजे खाण्याचा सोडा वापरते. आता देवघर मी बाहेर घेऊन जाते आणि बाहेर उन्हातच मी देवघराला हळद व मीठ, खाण्याचा सोडा, त्यात मी तेल घालून घेते व गुलाबजल घालून घेते आणि हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्रित करून देवघराला लावून घ्यायचं आहे. आपण हे देवघराला लावल्यामुळे देवघराला एक चकाकी येते आणि ते लाकडाचं असल्यामुळे त्याला वाळवी पण लागत नाही. म्हणून मी महिन्यातून एकदा मला जसं जमेल तसं मी हे देवघराला लावून घेते आणि हे लावून आपल्याला देवघर 1 ते 2 तासासाठी उन्हात ठेवून द्यायचं आहे. दर मंगळवारी तर नाही जमत माझं, पण मग महिन्यातून एकदा मी हे करण्याचं ट्राय करते. आणि हे लावत असताना मी हातात प्लास्टिकची पिशवी घातली, कारण की हाताला ते काही कोपरे असतात देवघराचे ते लागू नये म्हणून मी हातात पिशवी घालून देवघराला सगळीकडून लावून घेतलं. आणि हे आपल्याला 1 तासभर उन्हात ठेवायचं आहे आणि नंतर तुम्ही कॉटनच्या कपड्याने त्याला स्वच्छ पुसून घरात घेतलं तरी चालेल. तोवर मी इथे उंबरठा पूजन करून घेते. मी उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घेतलं. हळदीचं लेपन करून घेण्यासाठी मी हळद व गुलाबजल घालून घेतलं होतं आणि त्याने उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं. आणि जर रांगोळीचा व्हिडिओ मी घेतला असता तर खूप मोठा झाला असता, म्हणून मी साधीच रांगोळी काढली आहे. रांगोळी काढल्यानंतरचा शूट मी घेतला आणि आता आपण देव स्वच्छ करून घेऊयात. आता देव स्वच्छ करून घेण्यासाठी मी इथे एका वाटीत 2 चमचे डाळीचं पीठ घेतलं आहे, 2 चमचे दही घेतलं आहे, 1 चमचा खाता सोडा घेतला आहे, अर्धा लिंबू घेतला आहे आणि जी आपली साखर असते ना ती मिक्सरमध्ये आपल्याला जाडसर वाटून घ्यायची आहे. ती साखर मी एका वाटीत घेतली आहे. बरेच जण देव क्लीन करण्यासाठी रांगोळी वापरतात, मग ते स्क्रबिंगचं काम करते रांगोळी. मग रांगोळीऐवजी तुम्ही ही जाडसर मिक्सरमध्ये वाटलेली साखर तुम्ही वापरू शकता. खरंच खूप सुंदर निघतात. ही ट्रिक तुम्ही एकदा वापरून बघा. आणि खाता सोडा असल्यामुळे अगदी ते साबणासारखं असं फेस झाल्यासारखं ते लिक्विड दिसत असेल तुम्हाला आणि लिंबाने तर अजूनच दिसतं. आणि या ज्या लिंबाच्या फोडी आहेत ना त्या आपल्याला सांभाळून ठेवायच्या आहेत. देवांना नंतर आपण चोळण्यासाठी त्या वापरणार आहोत. तुम्ही ब्रशचा वापर केला तरी चालेल, पण ब्रश ना नवीन घ्या. देवांना क्लीन करण्यासाठी आपण दातांना यूज केलेला ब्रश तुम्ही देवांना क्लीन करण्यासाठी वापरू नका. यापूर्वीही मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता. तुम्ही जर तो बघितला नसेल तर तुम्ही तो जाऊन बघा. त्यात मी तुम्हाला हीच ट्रिक वापरली आहे. मी नेहमी जेव्हा देव आणि देवघर स्वच्छ करते तेव्हा मी हीच ट्रिक वापरते. आणि आपल्याला हे देव क्लीन करून घ्यायचे आहेत. सगळे देवांना आपल्याला आधी पीठ लावून घ्यायचं आहे. पीठ लावून 5 मिनटासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे. नंतर ही जी पिठी साखर आहे ती आपल्याला देवांवर टाकून घ्यायची आणि परत एकदा देव चोळून घ्यायचे आहेत आणि परत 5 मिनटासाठी आपल्याला देव ठेवून द्यायचे आहेत. अशी ट्रिक वापरल्यामुळे आपले देव अगदी नव्यासारखे आणि देवांवर कितीही जुनी घाण असू देत ती निघून जाते. कुंकूचे डाग, कितीही जुने कुंकूचे डाग असू देत ते निघून जातात. आता ओला कुंकू आपण वापरतोच देवांना लावण्यासाठी. बरेच जण ते कुंकू ओला करून लावल्यामुळे ते कुंकवाचे डाग जातच नाही. तर ह्या ट्रिक वापरून तुमचे कुंकवाचे डागही जाणार आहेत. आणि ते ओलसर असल्यामुळे आणि काही वेळ आपण त्याला भिजत ठेवल्यामुळे ते पटकन टिकतात. आणि हे देव धुण्यासाठी आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. गरम पाण्यामुळे काय होतं ना, त्यावर असलेला चिकटपणा, देवांवर असलेला चिकटपणा तो सगळा नष्ट होतो आणि देव अगदी नव्यासारखे उजळून निघतात. शिवाय पहिया पावडर आणि पितांबरी पावडरमध्ये भरपूर असे केमिकल असतात. ते केमिकल यूज केल्यामुळे देव पण असे भुरसट रंगाचे होतात आणि आपले हात पण खराब होतात, ड्राय होतात. बरेच दिवस ते हाताला पडलेले काळे डाग जातच नाही
आणि आपण स्वयंपाक करतो किंवा मुलांना जेवू घालतो, मग ते केमिकल आपल्या हातामुळे त्यांच्या शरीरात जाण्याची शक्यता असते. म्हणून आपण जेवढं भैया पावडर आणि पितांबरी पावडर वापरणं टाळता येईल तेवढं टाळलं पाहिजे. तसं मी दिवे आणि तांबे वगैरे घासण्यासाठी भैया पावडर आणि पितांबरी पावडरच वापरते. आणि आता मी हे क्लीन करून घेतले होते आणि 5 मिनटासाठी ठेवून दिले होते. आणि तुम्ही बघू शकतात, मी गरम पाणी घातल्यानंतर देव किती छान अगदी नव्यासारखा दिसत होता. असंच मी सगळे देव स्वच्छ धुवून घेतले आणि आता एकदा परत मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते. मी इथे गंगाळ घेतलं आहे. गंगाळामध्ये आपल्याला एक एक देव ठेवून घ्यायचा आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून परत मी ते ताटात ठेवून घेतले. दिवे वगैरे घासण्यासाठी तुम्ही जर पितांबरी किंवा भैया पावडर वापरणार असाल ना, तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही हातात प्लास्टिकची पिशवी घाला आणि किंवा दुसरे काही ग्लव्ज असतात ते ग्लव्ज घालून तुम्ही ते क्लीन करा. काय होतं ना, आपले हात पण स्वच्छ राहणं खूप महत्त्वाचं असतं. काही केमिकल्स आपल्या हातातून अन्नात जातात, अन्नातून आपल्या शरीरात जातात. म्हणून आपण जेवढं टाळता येईल तेवढं आपण टाळलं पाहिजे. आणि आता इथे मी सगळे देव पाण्याने स्वच्छ धुवून घेते. आता आपल्याला पंचामृताने पण अभिषेक करून घ्यायचा आहे. सगळ्यात आधी मी पंचामृत कसं तयार करते ते तुमच्यासोबत शेअर करते. मी इथे 5 वाट्यांमध्ये एका वाटीत दही, एका वाटीत तूप घेतलं आहे, गाईचं तूप घेतलं आहे, गाईचं दूध घेतलं आहे, मध घेतलं आहे आणि साखर घेतली आहे. तुम्ही साखरेऐवजी गूळ वापरला तरी चालतो. आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे मिक्स झाल्यानंतर हे आपलं पंचामृत इथे रेडी झालं आहे. नंतर मी इथे तयारी करून घेतली. शेजारीच एक ताट ठेवलं आहे, त्यावर पाट ठेवलं आहे आणि पाटावर एक प्लेट ठेवली आहे. त्यावर आपल्याला एक एक देव ठेवून देवांना पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे. आता मी देवघर घरात आणलं आहे. ते मी घरात आणण्याआधी कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलं होतं. आणि इथे देवांना ठेवण्यासाठी मी जो कपडा अंथरला आहे ते ॲक्च्युली ब्लाऊज पीस आहे. आपण जे कॉटनचे कपडे आणतो ते कॉटनचे कपडे धुतल्यानंतर वॉश केल्यानंतर काही दिवसानंतर त्याचे साईडने धागे निघतात. म्हणून मी एक नवीन ट्रिक वापरली आहे. आपल्याला जे ब्लाऊज पीस असतं त्याला खालून अस्तर लावायचं आहे आणि चारही बाजूंनी टिपा मारून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्याचे जे साईडचे आहेत ना ते दोरे दिसणार नाही. आणि कापड अंथरल्यानंतर खूप सुंदर आणि बरेच दिवस टिकतो. जवळजवळ वर्ष झालं असेल. त्याची शाईन पण तशीच आहे, अगदी छान वाटतो. तुम्ही पण ही ट्रिक एकदा नक्की वापरून बघा. नंतर मी महादेवाच्या पिंडीला भस्म लावून घेतला आणि सगळ्या मूर्त्यांना कुंकू लावून घेते. आणि माझ्याकडे मोत्यांच्या माळी आहे, त्या मोत्यांच्या माळी मी घालून घेतल्या आहेत. आता जे टाक आहे त्या टाकला मोत्यांच्या माळी बसत नाही किंवा त्या साईड निघून जातात, म्हणून मी त्यांना मोत्यांच्या माळी घातल्या नाही आहे. आता मी इथे फुलं वाहून घेते देवांना. आता इथे आपली देवपूजा झाली आहे. आता कलशाची स्थापना करून घेऊ.
मी इथे कलशाची स्थापना करून घेतली आहे. कलशाची स्थापना करण्याआधी जे नारळ मी वापरलं होतं, म्हणजे मी ते आधी पाण्यात डीप करून ठेवलं होतं, तुम्ही सुरुवातीला बघितलं असेल. जेव्हा तुम्ही इथे हे नारळ काढाल ना, तेव्हा तुम्हाला ते पाण्यात डीप करून ठेवायचं आहे, जेणेकरून जे आतलं खोबरं आहे किंवा ते पाणीच निघत नाही, बऱ्याच वेळेस कोरडं होऊन जातं खोबरं. तुमचं जर असं होत असेल ना, तर तुम्ही ही ट्रिक एकदा नक्की वापरून बघा. आणि आज मंगळवार आहे म्हणून मी देवीची ओटीही भरून घेतली. देवासमोर छोटीशी रांगोळी काढली आहे. चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.